भूषण आपल्या सोबत आहे. भूषण, सगळ्यात पहिल्यांदा तर तुझं मनापासून अभिनंदन. एमपीएससी मध्ये महाराष्ट्रातून तू पहिला आलायस, काय भावना आहेत तुझ्या? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझा. मी या पदासाठी म्हणजे महाराष्ट्रात पहिला आलो या पदामुळे मला खूपच आनंद झालेला आहे आणि असं वाटत नव्हतं की ना अगदी म्हणजे 1-2 मार्कामुळे माझ्या मागे एक दोन वेळेस पोस्ट गेल्या होत्या, त्याच्यामुळे मला जराशी भीती वाटायची मनामध्ये की ना ह्यावेळेस पण परत आहे ना यश हुलकावणी देतं की काय. परंतु महाराष्ट्रात पहिले येण्याचं स्वप्न हे मला मनोहर भोळे सरांनी दाखवलेलं होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी माझे आई वडील आणि उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या गौरी सावंत मॅडम यांचा प्रचंड प्रमाणात मला मानसिक आधार भेटला. माझे मित्रमंडळी किंवा नातेवाईक, आमच्या कॉलनीतले सगळे शेजारीचे लोक वगैरे यांनी खूप मला मदत केली. एक मानसिक आधार ज्याला म्हणता येईल. अभ्यास ही गोष्ट महत्वाचीच आहे, आपण अभ्यास हा सातत्याने करत असतो, परंतु इतर गोष्टींचं पण सहकार्य काही गोष्टींचं आवश्यक असतं. बरेच मुलं आहे ना 2-3 वर्षांनी फ्रस्ट्रेट होतात अभ्यास करून की आता नेमकं काही जणांना दिशा समजत नाही, त्याच्यामुळे असं वाटतं की ना आपण भरकटलोय की काय. परंतु अशा वेळेस योग्य दिशेने जाण्यासाठी जी मानसिक आधार असतो तो मला या लोकांचा भेटला. मुद्दा तू मांडलेला आहेस इकडे, तो म्हणजे मानसिक आधाराचा. मात्र मला सांग की तू अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेलं आहेस, एमपीएससी साठी तू प्रिपरेशन कसं केलंस आणि मुख्य म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील, काय मार्गदर्शन करशील? रोज माझा अभ्यासाचं शेड्यूल हे ठरलेलं असायचं की रोज 10 ते 11 तास अभ्यास माझा चालू असायचा. प्रिलियमसाठी एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न मी वापरलेला होता आणि मेनसाठी एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न मी वापरलेला होता. म्हणजे प्रिलियम्सला सीसॅटवर जास्तीत जास्त फोकस केला होता आणि मेन्सच्या वेळेस ना जीएस हा माझा ना खूप स्ट्रॉंग पॉईंट होता. त्याबद्दल मला माहिती होतं की ना आपण जीएस मध्ये जर चांगला स्कोर काढला तर आपण म्हणजे पहिल्या 5 मध्ये येऊ शकतो याची मला शाश्वतता वाटत होती. जसं मागच्या वेळेस ना मला इंटरव्ह्यूला अगदी थोडेसे कमी मार्क पडले, त्याच्यामुळे माझी क्लास 1 ची पोस्ट गेली होती. म्हणजे अगदी एका मार्काने माझं डीवायसबी ही पोस्ट गेली होती. त्याच्यामुळे ह्यावेळेस मी असं ठरवलं होतं की जीएसचाच एवढा स्कोर काढून ठेवायचा की ना इंटरव्ह्यू आणि मराठी इंग्लिशला कमी जरी मार्क्स आले किंवा एव्हरेज जरी मार्क्स आले तरी आपण महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये येऊ असं मी ध्येय ठेवलेलं होतं. नक्कीच तू जिद्द दाखवलीस आणि ती जिद्द तुझी आहे ती फळाला आलेली दिसते. आता मला सांगा, तू कोणत्या विभागात काम करत होतास आणि त्याचा तुला या परीक्षेसाठी कसा फायदा झाला? मग सर असं म्हणता येईल की परीक्षा प्रशासन असं फार वेगळं नाहीये. जे आपण ना परीक्षेमध्ये आधी शिकतो त्याच गोष्टींना पुढे जाऊन प्रशासनात आपल्याला फेस करायचं असतं. म्हणजे परीक्षा ही केवळ आपली ना पूर्व चाचणी असते, परंतु खरं आपलं आहे ना जे कस लागतं ते ना प्रशासकीय सेवेमध्ये लागतं. म्हणजे मला अजून तरी प्रशासकीय सेवेचा अजून तरी अनुभव नाही, कारण की मागच्या वेळेस जरी माझं सिलेक्शन झालेलं असलं तरी मी 1 वर्षासाठी एक्सटेन्शन घेतलेलं होतं आणि ते एक्सटेन्शन घेऊन मी पूर्ण वेळ या पदासाठी अभ्यास केला आणि त्याच्यामुळे मी हे यश मिळू शकलो. म्हणजे अजून मी डेस्क ऑफिसर हे पद जॉईन केलेलं नव्हतं मागच्या वेळेस, भेटलं असलं तरी पण. एमपीएससी मध्ये तर तुला यश मिळालंच आहे, महाराष्ट्रातून तू पहिलाही आलायस. आता युपीएससी अटेम्प्ट करण्याचा तुझा काय विचार आहे? त्या दृष्टीने काही पावलं टाकतोयस तू? सर म्हणजे डेप्युटी कलेक्टर मी आता जॉईन करणार आहे, त्याच्यानंतर माझं युपीएससी साठी ट्राय करण्याचं माझं ध्येय आयएस किंवा आयपीएस होणं माझं म्हणजे एक स्वप्न आहे. म्हणजे मी त्याच्यासाठी नक्की ट्राय करेल, पुन्हा एकदा अभ्यास करून युपीएससी साठी नक्की ट्राय करणार असं ठरवलेलं आहे आता सध्या तरी. भूषण, आणखी एक मुद्दा तुला विचारावासा वाटतो की प्रशासनाच्या कामकाजावर नेहमीच प्रश्न उठवले जातात, प्रशासन थंड पडलंय अशी देखील चर्चा होते. तुझं याबद्दलचं मत काय आणि मुख्य म्हणजे पोस्ट मिळाल्यावर समाजासाठी तू काय काम करू इच्छितोस? सर म्हणजे माझं ग्रॅज्युएशन हे आयटी फील्डमध्येच झालेलं आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर प्रशासनामध्ये कशा पद्धतीने करता येईल, लोकाभिमुख प्रशासन कशा पद्धतीने होईल. आज व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचा सगळीकडेच वापर चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचा प्रशासनामध्ये जास्तीत जास्त वापर करून सर्वसामान्य जनतेपर्यंत कशा पद्धतीने प्रशासन पोहोचवता येईल याची मी ना म्हणजे आवर्जून काळजी घेईल. आणि माझं जे इंजिनिअरिंगचं एज्युकेशन झालेलं आहे ते मी वाया जाऊ देणार नाही प्रशासनात आल्यानंतरही. आणि ना एक खरी गोष्ट आहे की ना प्रशासनाकडून ना लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या प्रचंड अपेक्षा झालेल्या आहेत, परंतु सद्यस्थिती अशी आहे की प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या फार जास्त नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर पण अतिरिक्त कामाचा खूप बोजा असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यामध्ये जर योग्य पद्धतीने समन्वय मला साधता आला आणि लोकांसाठी खूप चांगले कामं करता आले तर मी माझं भाग्य समजेल असं तरी मला वाटतं. भूषण, मला सांग, आता सगळा टेन्शन किंवा सगळं जे सस्पेन्स आहे तो संपलेला आहे. म्हणजे आधी अभ्यासाचं प्रेशर, त्याच्यानंतर कुठेतरी निकालाची थोडीशी धाकधूक असेल, त्याची उत्सुकता असेल, हे सगळं संपलेलं असताना आता तू थोडासा रिलॅक्स झाल्यासारखं तुला निश्चित वाटत असेल, तर मग काय प्लॅन आहेत का आता या दृष्टीने? आता रिलॅक्स होण्यासाठी तर 1 ऑगस्ट 2017ला आमची जॉईनिंग आहे, त्याच्यामुळे 5 महिने तरी टाइम आहे. सगळ्यात पहिले तर लग्न करणार रिलॅक्स होण्यासाठी असं ठरवलेलं आहे आता, कारण की आई वडील मागच्या 2 वर्षापासून जॉब भेटलेला आहे, खूपच मागे लागलेले होते.
त्याच्यानंतर थोडंसं मित्रांसोबत वगैरे जे 3-4 वर्ष झाले सगळे बरेच जण दुरावले होते माझ्यापासून. म्हणजे अभ्यासाचं शेड्यूल बिझी असल्यामुळे ना बऱ्याच जणांना वेळ देणं जमत नव्हतं. सगळ्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन मी भेटणार आहे, असं मित्र नातेवाईक सगळ्या जणांना भेटणार आहे आणि एक थोडीशी छोटीशी टूर नक्की करणार आहे मी, बाहेर कुठेतरी फिरायला जाणार. लग्न करायचं म्हणतोयस तू, पण आता म्हणजे हे ऐकल्यावर टीव्हीवरनच तुला आता आपला इंटरव्ह्यू झाल्यावर प्रपोजल यायला लागतील मग आता. सर तसं प्रपोजल नाही म्हणता येणार, ऍक्च्युली तसं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मग प्रपोजल जरी आले तरी मी तरी थोडेफार ऍडजस्ट करू शकतो काहीतरी आता असं. भूषण, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.